रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपण आज सर्व सुख याच्यावर विचार करणार आहोत. माणसाला सुख मिळतं आहे, पण ते विषयातलं सुख असतं आणि ते क्षणिक असतं. काही काळापुरतं मिळतं आणि लगेच नाहीसं होतं. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की विषया माझे सुख आहे हे, बोलण्याची सारिखे नोहे का, विद्युत स्फुरणेन पाहे जगा माझे. विषयामध्ये सर्व सुख नाही, अखंड सुख नाही. जसं वीज चमकली अंधारामध्ये की आपल्याला रस्ता दिसतो आणि पुढचं पाऊल टाकेपर्यंत तो लाईट निघून जातो, इतकं क्षणिक सुख आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. तर आपणाला विषयातलं सुख त्या पद्धतीचं आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईन लया, असं माऊलीचा एक मोठा अभंग आहे. तेव्हा आपल्याला पाहिजे ते सर्व सुख पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न असतो. आता सुखाची व्याख्या शास्त्रकारणे अशी केलेली आहे, अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम. अनुकूल वेदना झाल्या की त्याला आपण सुख म्हणतो. मग अनुकूल वेदना कशाने होतात? आपल्याला इच्छित वस्तू मिळाली, आपल्या आवडीची अनुकूल वस्तू मिळाली की आपल्याला आनंदाच्या वेदना होतात, संवेदना होतात आणि आपणाला सुख होतं. पण ती सुख कुठपर्यंत असतं? तर ते क्षणिक असतं, काही काळापुरतं असतं. तेव्हा समर्थांनी तर असं म्हटलं आहे, जगे सर्व सुखे असा कोण आहे, विचारी मना तूची शोधोनी पाहे. आपलं सर्व सुख पाहिजे आणि समर्थ म्हणतायत की जगामध्ये सर्व सुखी, सुखी नाही सर्व सुखी असा कोण आहे, प्रश्नचिन्ह. तर त्याचं उत्तर त्याच्याचमध्ये आहे, विचारी. इथे स्वल्पविराम द्यायचा. कोण सुखी आहे? तर विचारी माणूस सुखी असू शकतो. पण विचारी मना, हे मना तो विचार कर आणि तो विचार करणारं मन आहेस. विचारी मना तूच शोधोनी पाहे, तू शोधून बघ की जगामध्ये सर्व सुखी कोण आहे. तेव्हा आपणाला पाहिजे ते सर्व सुख आणि आपण ते सर्व सुख जिथे आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवेवर, ते पांडुरंगाचं सर्व सुख, पांडुरंगाचं स्वरूप आहे. आपण तिकडे जात नाही, आपण विषयामध्ये सर्व सुख शोधत असतो की जिथे नाही आहे तिथे आपण शोधत असतो. सुई हरवली घरामध्ये आणि एक म्हातारी त्या अंगणात ती सुई बघायला लागली. एका बाईने विचारलं, काय पाहता आजीबाई? म्हणले, माझी सुई हरवली. म्हणले, कुठे हरवली? म्हणले, घरामध्ये. आणि मग अंगणात कशी काय शोधता? म्हणले, लाईट हे नाही इथं, ट्यूबलाईट पडली म्हणून मी त्या लाईटीमध्ये शोधते. लाईट असले तरी सुई सापडणार नाही, कारण ती दुसऱ्या ठिकाणी आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, जिथे ती वस्तू आहे तिथे त्याचा शोध घेतला पाहिजे, तरच ती सापडू शकते. तेव्हा आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप हे जे आनंद देणारे किंवा आनंदरूप असणारे जे आत्मस्वरूप हे आनंद स्वरूप आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे, ब्रह्म आनंद स्वरूप आहे. त्याची प्राप्ती अखंड आनंद देऊ शकते. पण आपण मात्र तसं करत नाही. तर शास्त्रकार असं म्हणतात, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाते ते कुबुद्धिरेषा, अहम करोमि तीव्रथाभिमानः स्वकर्मसूत्रेण गथितोस्ति लोकाः. लोकाः कर्मसूत्रेण ग्रथितः असते. माणसं स्वतःच्या कर्माने बांधलेले आहेत आणि ते ठराविक विषयामध्ये सुख शोधतात. आणि म्हणून बाहेरून कोणी सुख देणारं किंवा दुःख देणारं असं नाही आहे. तर आपणच आपलं सुख शोधलं पाहिजे आणि ते आपल्या जवळच आहे. तेव्हा संत म्हणतात, सर्व सुखाची या आशा जन्म गेला. सर्व सुखाच्या आशेने जन्म गेला, सुखाच्या आशेने नाही. सर्व सुख, मला सर्व सुख कसं मिळेल? आज सुख होते, उद्या दुःख होते, सकाळी सुख होते, दुपारी बिघडून जात आहे विषय सगळे. असला मला सुख नको आहे. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता
देशाशी न पावला, माया वेष्टेला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. सुखाचं खरं स्वहित आहे ना, ते कोणाला माहीत नाही. संताला, सद्गुरूला फक्त माहिती आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे गेलं पाहिजे. एक दृष्टांत पाहूया आपण आणि मग हा विषय समारोप करूया. एक मनुष्य आठवड्याच्या बाजारला निघाला होता. त्याचा मित्र त्याला भेटला आणि विचारलं, काय गोविंदराव कुठे चालला आहेत? अरे कुठे चालला आहेत म्हणजे आज आठवड्याचा बाजार नाही का, तिकडे चाललो आहे. म्हणले कशा करता चालला आहेत? तर कशाकरिता बाजारात चालला आहे, पण कशाकरता चालला आहे? कशाकरिता हा शब्द वापरा म्हणजे बरोबर उत्तर निघेल वा. तो म्हणला कशाकरता म्हणजे अरे रेशन भरायचं आहे, काय भाजीपाला आणायचं आहे, काय काय करायचं आहे. मग ते कशाकरता आणायचं आहे? कशाकरता म्हणजे खायला नको का? खाण्यासाठी आणायचं आहे. पुढं प्रश्न तोच विचारा, कशाकरता खायचं आहे? तर म्हणतो कशाकरता खायचं म्हणजे आज जगायला पाहिजे ना, खाल्ल्याशिवाय मनुष्य कसा जगणार? कशाकरता जगायचं आहे? तो म्हणतो कशाकरता जगायचं म्हणजे अरे आता मुलगी लग्नाला आली, मुलाचा एवढ्यात लग्न झालं आहे त्या सगळं, आणि ते एकदा मुलीचं लग्न झालं आणि ह्या मुलाला मुलगा झाला की मग निवांत झालो, मग निसूर झालो, म्हणजे त्याच्याकरता जगायचं आहे. बरं ठीक आहे. मुलाला मुलगा झाला, मुलगी लग्न होऊन सासरी गेली. आता नाही, आता काय नाही म्हणले, आता कशाकरता जगायचं आहे? आता म्हणले लवकरच नातू होणार आहे आणि मुलगी पण बाळंतपणाला येणार आहे, तिचा निरोप आला आहे. मग तिचं एकदा झालं ना की मग निवांत झालो. झाला नातू झाला, मग आता कशा करता नाही, त्याला चांगल्या शाळेत घालून एकदा हे झालं ना मग निवांत झालो. म्हणजे पुढे लांब किती जरी आपण गेलो ना तरी माणूस निवांत होत नाही, तर त्याचं पुढचं राहतं आणि सर्व सुखाच्या आशेने त्याचा जन्म जातो. आणि मग संत म्हणतात, माझे स्वहित नेनती कोणी. माझं जे स्वहित आहे, सर्व सुख जे आहे ते फक्त संत सांगू शकतात. सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आणि त्या सुखाची प्राप्ती केली तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल, असा आजच्या या भागाचा मतितार्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आनंद घ्या. रामकृष्ण हरी.